नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या संपूर्ण भारत देशात मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगीच्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी तयार करून दाखवणार आहे. अतिशय वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही भोगीची भाजी तयार करून दाखवणार आहे. नक्कीच ही अशी चमचमीत आणि चटपटीत भोगीची मिक्स भाजी तुम्ही आजपर्यंत कधीही बनवली आणि टेस्ट केली नसेल. भोगी ह्या शब्दाचा अर्थ भोग होतो, म्हणजेच सीझनमध्ये शेतामध्ये पिकणाऱ्या सर्व भाज्यांचा भोग असा या भोगीच्या भाजीद्वारे म्हणजेच मिक्स भाजीद्वारे देवतांना दाखवला जातो आणि खाल्ला जातो. ही भारतीयांची एक फारच जुनी परंपरा आहे, पण अजूनही ही परंपरा भारतात चालू आहे आणि मला तरी वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीलाही ह्याचा विसर नाही पडला पाहिजे. हे यूट्यूबवरचे कुकिंगचे व्हिडिओ नक्कीच आपल्या ह्या परंपरांचा पुढच्या पिढीला विसर नाही पडू देणार. या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे ते कुठल्याही देशात राहत असले तरी त्यांना ह्या भारतीय परंपरांचा विसर नाही पडणार. आज मी तुम्हाला जी भोगीची मिक्स भाजी तयार करून दाखवणार आहे ती नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल. या भाजीसोबत एक भाकरी खाणारा व्यक्ती 2 भाकरी सहज खाईल, कारण ही भाजी खाताना तुम्ही स्वतःला थांबवूच नाही शकणार याची मला खात्री आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी ह्या काही भाज्या घेतल्या आहे. इथे या वाटीमध्ये मी ह्या वालपापडीच्या शेंगा अशा सुरीने बारीक चिरून घेतल्या आहे. यासोबतच ओले हरभऱ्याचे घाटे सोलून त्याच्यातले हे ओले हरभरे मी सोलून काढून घेतले. तसेच हे अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर मी ह्या ठिकाणी घेतलंय. यानंतर या ओल्या पावट्याच्या शेंगा सोलून त्याच्यातले हे पावट्याचे ओले दाणे मी ह्या ठिकाणी या वाटीमध्ये काढून घेतले. इथे या वाटीमध्ये मी हे हिरवे ताजे वाटाणे घेतले. यासोबतच ही काही गावठी बोरं मी ह्या ठिकाणी घेतलीये. पारंपरिक पद्धतीनुसार भोगीच्या भाजीमध्ये ही बोरं घातली जातात. भाजीसाठी ही अशी गावठी बोरच घ्यायची आहे. फक्त बोरं चांगले चेक करून बघायचे, म्हणजेच बोरांना कीड वगैरे आहे की नाही ते चेक करायचे. बोरांची देठं काढून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे या वाटीमध्ये मी ह्या बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी अशा ह्या पाण्यामध्ये घालून ठेवल्या. का हे ना चिरलेल्या बटाट्याच्या फोडींचा हवेशी संपर्क आला की ह्या लालसर होतात, तेव्हा ह्यांना भाजीमध्ये शिजायला घालण्या अगोदरच पाण्यामधून काढून शिजायला घालायचे. यानंतर ही काही वांगी मी ह्या ठिकाणी घेतलीये. यांना मी सुरीने अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या सगळ्या वांग्यांच्या बारीक फोडी चिरून घेऊ शकता, पण मी ह्यांना भाजीमध्ये असंच अख्खं देठासकट शिजवून घेणार आहे. ह्याच्याने ह्यांचा भाजीमध्ये शिजून गाळ नाही होणार आणि भाजी दिसायलाही सुंदर दिसेल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या घेऊ शकता भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी, आणि ह्या सर्वांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आज मी तुम्हाला जे प्रमाण घेऊन ह्याची मिक्स भाजी तयार करून दाखवणार आहे ती 6 ते 7 लोकांसाठी अगदी पुरेशी बनवून तयार होईल. तर आता इथे गॅसवर मी हा लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय. या तव्यावर मी हे हिरवे ताजे वाटाणे, ओला हरभरा आणि हिरवे ओले पावट्याचे दाणे भाजायला घालणार आहे. तुरीच्या ओल्या शेंगांमधले तुरीचे दाणे मी विसरलेच होते तुम्हाला दाखवायला. तर हे काही तुरीचे दाणे सुद्धा मी ह्यासोबत तव्यावर भाजायला घालणार आहे. थोडक्यात म्हणजे ओल्या शेंगांमधले सगळ्या प्रकारचे दाणे असे लोखंडाच्या तव्यावर तेल न टाकताच भाजून घ्यायचे. लोखंडाच्या तव्यावर भाजलेले पदार्थ हे आपल्या शरीरासाठी नक्कीच फारच पौष्टिक ठरतात. ह्यांना असं या लोखंडाच्या तव्यावर फुल फ्लेमवरच असं खालवर करून भाजून घ्यायचंय. ह्याच्याने काय होईल, एकतर या सगळ्या दाण्यांची कच्ची स्मेल भाजून नष्ट होईल आणि सोबतच हे खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच रुचकर लागतील. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने हे दाणे असे लोखंडाच्या तव्यावर भाजून भाजी तयार करून बघा. बघा, या भाजलेल्या दाण्यांमुळे तुमची भाजी चवीला फारच टेस्टी बनून तयार होईल. या भाजलेल्या दाण्यांमुळे तुमच्या भाजीला एक फारच मस्त असा वेगळा फ्लेवर येईल आणि हे भाजलेले दाणे भाजीमध्ये खाताना फारच म्हणजे फारच टेस्टी लागतील. ह्यांना भाजून ह्यांच्यावर असे भाजल्याचे बारीक बारीक तांबूस किंवा मग काळे काळे टिपके दिसायला लागले आणि ह्यांचा छान असा खमंग सुगंध यायला लागला की ह्यांना तव्यावरून काढून घ्यायचे. थोडक्यात म्हणजे हे सर्व प्रकारचे दाणे असे तव्यावर छान असे खमंग भाजून घ्यायचे. बाकीच्या ज्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आहे
त्यांना तेलात परतून घेतलं तरी चालतं. त्यांना असं तव्यावर भाजायचं नाहीये. तर आता भाजीच्या वाटणासाठी इथे या तव्यावर मी हे थोडेसे ओल्या हरभऱ्याचे दाणे घालून घेणार आहे. यासोबतच 2 चमचे सफेद तीळ, हे अर्धा इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या मी ह्यासोबतच घालून घेणार आहे. यानंतर ही मूठभर कोथिंबीर सुद्धा मी ह्या इतर घटकांसोबत भाजायला घालणार आहे. भाजीच्या ग्रेव्हीसाठी आपण शेंगदाण्याचा किंवा मग सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. याचं जे वाटण तयार होईल त्याच्यानेच आपण आपली भाजीची ग्रेव्ही बनवणार आहोत. फारच टेस्टी बनवून तयार होईल आपल्या ह्या वाटणातली भोगीची भाजी. अगदी थोडंसं तेल घालून हे सर्व जिन्नस तव्यावर हलकेसे भाजून घ्यायचे. बस ह्यांच्यातला कच्चेपणा हलकासा कमी झाला पाहिजे इतपत ह्यांना भाजून घ्यायचंय. तव्यावर भाजलेले सर्व जिन्नस भाजून थंड झाल्यानंतर ह्यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. गरजेनुसार थोडंसं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे वाटून घेणार आहे. यानंतर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. या तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. मोहरी तेलामध्ये मस्त अशी तडतडू द्यायची आहे. यानंतर हा एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर हा कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्याला अगदीच डार्क तांबूस रंगावर परतायचं नाहीये. बस हा कांदा परतून असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शिल्लक राहिलेल्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. सुरुवातीला ही वांगी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर बटाट्याच्या फोडी, गाजराच्या फोडी आणि बारीक चिरलेल्या वालपापडीच्या शेंगा या सर्व भाज्या मी फुल फ्लेमवर तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घेणार आहे. ह्याच्याने ह्यांची जी कच्ची स्मेल आहे ती तर नष्ट होईलच, पण ह्या भाज्यांना असं तेलामध्ये जरासं परतून घेतल्याने ह्यांचा रंग सुद्धा छान खुलून येईल. ह्या भाज्या अशा जराशा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे तव्यावर भाजलेले सगळ्या प्रकारचे दाणे घालून घेऊया. ह्यांना सुद्धा आपण 1 मिनिटभर या भाज्यांसोबत फुल फ्लेमवर परतून घेणार आहोत. या दाण्यांशिवाय ज्या इतर भाज्या आपण अगोदर तेलामध्ये परतून घेतल्याय त्या तर लवकर शिजतातच, पण हे जे दाणे आपण तव्यावर भाजून घेतले ते तव्यावर भाजूनच बऱ्यापैकी शिजले. त्यामुळे या दाण्यांना आता इतर भाज्यांसोबत शिजायला जास्त वेळ नाही लागणार. इतर भाज्यांसोबत ह्याच्यातले दाणे सुद्धा अगदी छान मऊ शिजल्या जातील. कधी कधी काय होतं, हे दाणे शिजायला जास्त वेळ लागतो आणि इतर भाज्या या लवकर शिजतात. या ट्रिकने तुम्ही भोगीची भाजी बनवली तर तुमच्या सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित एकसारख्या शिजल्या जातील. बस तर आता ह्याच्यामध्ये मी हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेणार आहे. या वाटणामध्ये आपण ओले हरभरे आणि सफेद तीळ घातले. त्याच्याने आपल्या ह्या भाजीच्या ग्रेव्हीला मस्त असा दाटसरपणा येईल आणि चवीला सुद्धा आपली ही भाजी फारच टेस्टी बनून तयार होईल. आता ह्याच्यामध्ये मी हे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. भाज्यांसोबत हे वाटण लो फ्लेमवर 2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच चवीनुसार 1 चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचंय. यांना एकदा ह्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये ही बोरं घालायची आहे. 2 मिनिट हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर पुन्हा एकदा परतवून घ्यायचे. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे गरम पाणी घालणार आहोत. ह्या भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्या भाजीमध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय. शक्यतो ह्या भाजीमध्ये ही भाजी शिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्याच्याने तुमची ही भाजी अगदी लवकर तर शिजेलच, पण ह्या गरम पाण्यामुळे तुमच्या ह्या भाजीच्या ग्रेव्हीला तर्री देखील छान येईल आणि सर्व भाज्यांची आणि मसाल्यांची चव सुद्धा या गरम पाण्यामुळे टिकून राहायला मदत होईल. फुल फ्लेमवर ह्या भाजीच्या ग्रेव्हीला उकळी यायला लागली की ह्याच्यामध्ये मी हे 2 कोकम म्हणजेच आमसूल घालून घेणार आहे. या आमसुलामुळे आपली ही भोगीची मिक्स भाजी चवीला फारच मस्त अशी चटपटीत बनवून तयार होईल. ह्या सगळ्या भाज्या चवीला मुळातच थोड्याशा गोडस असतात,
त्याच्याने या भाजीच्या ग्रेव्हीला सुद्धा थोडीशी गोड टेस्ट येते. असं ह्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये आमसूल घातल्याने या भाज्यांचा गोडाचा बॅलन्स टिकून राहतो आणि आपली ही भाजी खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी आणि चटपटीत बनून तयार होते. या भाजीवर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर मी ही भाजी 9 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहे. ही भाजी शिजवण्यासाठी मला पुन्हा थोडीशी पाण्याची गरज पडली होती. तेव्हा पुन्हा थोडंसं गरम पाणी मी ह्या भाजीमध्ये घालून घेतलं होतं. हे पहा, आपली ही भोगीची मिक्स भाजी अगदी छान शिजून झाली आहे. हे पहा, ह्याच्यातली प्रत्येक भाजी अगदी मऊ शिजली आहे. आता ह्याच्यामध्ये मी ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे. हे पहा, ही एवढी चमचमीत भोगीची मिक्स भाजी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. ह्या भाजीचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय. आपल्या ह्या भाजीला रंग आणि तर्री देखील बघा काय जबरदस्त आलीये. नक्कीच ही अशी एकदम नवीन पद्धतीने तयार केलेली एवढी चमचमीत आणि टेस्टी भोगीची भाजी तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केली नसेल. सर्वात शेवटी मी ह्या भाजीमध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेणार आहे. गरम मसाला घातल्यानंतर ही भाजी लो फ्लेमवर अगदी फक्त 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची आहे. तर इथे आपली ही भोगीची मिक्स भाजी फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. नक्कीच ही एवढी चमचमीत, चटपटीत आणि टेस्टी भोगीची भाजी तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल. ही भाजी खाऊन सर्वांच्या तोंडून तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल. ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला या भाजीमुळे फारच छान चव येईल. या भाजीची टेस्ट तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार. भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी सर्व केली जाते. फारच म्हणजे फारच टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी. तुम्ही ही भोगीची मिक्स भाजी चपाती, ज्वारीच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत आणि भातामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. खरोखर फारच टेस्टी लागते ही भाजी चवीला. अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने शेंगदाणे तसेच खोबऱ्याचा वापर न करता आज मी तुम्हाला ही चटपटीत चवीची भोगीची मिक्स भाजी ह्या ठिकाणी तयार करून दाखवली आहे. मला खात्री आहे ही भाजी तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल. तर फ्रेंड्स, भोगीच्या दिवशी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चटपटीत आणि चमचमीत अशी भोगीची मिक्स भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.